हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही छान असणार. एक एक दोन दिवस झालं ब्लॉकच करता आला नाही आम्हाला. काही घरात सगळेजण आजारी पडले, सर्दी खोकला ताप, वातावरण बिघडले, त्याच्यामुळे सगळे आजारी. मी पण जरा आता काल सर्दी जास्त होती, आज जरा थोडी कमी वाटते. जरा गोळ्या वगैरे खाल्ल्यात पण ती काय सर्दी काही कमी होत नाही. वातावरणामुळे जरा तब्येत गाळा वगैरे पूर्ण पॅक झालेला आहे. पण आहे आता व्यवस्थित. आज म्हटलं ब्लॉग करावा, तुमच्याशी बोलावं, बरं वाटतंय जरा थोडं. काल परवा 2 दिवस झालं परेशान झालं होतं सगळं सर्दी खोकल्याने. खोकला तर एवढा भयानक होता, म्हणजे खोकला पण जरा आता कमी झाला आहे, फ्रेश वाटते. आमचा नानू पण आजारी पडला आहे, त्याची मम्मी पण, वेदांत पण, सगळे घरात आजारीचे. वातावरण आजारी आहे म्हणजे एवढं गार लागतं की काय सांगायचं. आत्ताच डॉक्टरने मला थोडं चालायचं लावले, प्रयत्न करतोय मी चालायचा, पण आता थंडीमुळे ते जरा थोडं पेन करतंय. पण चालू आहे प्रयत्न माझा. बघूया आता कसं काय मी चालतोय, काय मी तुम्हाला दाखवणच. मला शक्यतो लवकरच चालायचं, पण हे नवीनच आता परत सर्दी हे झालं, त्याच्यामुळे जरा अवसान नाही बॉडीमध्ये, ताकद कमी भेटली परत हे करायची, आणि सर्दीने गळून जातो माणूस. तसंच झाली हालत माझी. बघू आता कसं काय करता येईल. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय मला सांगा. आमचा नानू पण लय आजारी, त्याला पण संध्याकाळी दवाखान्यात न्यायचं आहे. नेला होता त्याला, पण तरी पण त्याला जरा बरं वाटलं नाही. आज परत एकदा डॉक्टरांना फोन केला आम्ही, चाइल्ड स्पेशलिस्टमध्ये ते आहेत, तर त्यांना फोन केला. ते आहे संध्याकाळी 7 का 8 वाजेपर्यंत आय थिंक भेटणार आहेत, येणार आहेत हॉस्पिटलला, क्लिनिकला, त्याला नेणार आहेत. ते पण खूप आजारी आहे, तुम्हाला दिसेल ब्लॉकमध्ये बघा. त्या चेहरा पण खूप बारीक झाला आहे सर्दी असल्यामुळं. पण बघा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतोय, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नानू, दादाला चाव नको बरं का पाहायला. तू चावला का आत्ता? नको रे बेटा, हे नको रे वेदांत, गप बस. अरे अरे नको नानू, यार पडत 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 त्याला घे. बरं नाही पडत, नाही पडत तो. काय का हे आजारी रे तो, नको रे वेदांत. नानू नको मस्ती करू रे वेदांत. अरे त्याला असं नको पकडू रे बाळा. वे नानू खाली आहे, खाली आहे बेटा, खाली आहे. कशाला मुद्दामून सांगतो रे त्याला? अरे कशाला मुद्दामून करतोय वेदांत, गप बस की रे, आजारी आहे बाळा ते. नानू जा, तू आंघोळ करणार आहे का? एवढा मोबाईल नको बघू ना वेदांत. वेदांत एवढा मोबाईल नको बघू ना, बंद कर ना मोबाईल बघायचा, जरा अभ्यास कर ना, जरा अभ्यास. हा आता अभ्यास म्हणजे केव्हा करणार मग? सगळं झालं ना आवरून बिवरून, आता अभ्यास कर ना गपचूप. बंद करतो मोबाईल. बघतो नानू गेला फ्रेश व्हायला, चल अभ्यास कर म्हणतो. तो मोबाईल का बघतो रे? हा तुला ना एकदा फटकवायला पाहिजे रे, बघ काय नाही, मग कळत तुला काय असतं. अरे काय म्हणजे काय? त्याला नीट गेले तुझ्यापाशी झोपायला, तब्येत बरी नाही रे बाळाची आता. नानू, अरे नानू तू जाणू खोल. कोण आलंय? आई आली? येऊ दे की आत मग. काय आजारी पडली काय? तुला बरं वाटतंय का? हे नानू, तू चहा पितो का? का चहा पितोय तू? थंडी वाजते का? वेदांत तू जेवला का रे? असं झोपून का राहिला तू? कशाला झोप आली तुला? आत्ताच उठून आंघोळ उघोळ केली, झोप कशी काय आली? नानू तुला काय खायचं? नाही चा नाही, चहा म्हण, चहा. चहा नानू, चहा म्हण, चहा. टा काय नवीन शब्द काढले ना तू? चहा, चहा, चहा नाही बेटा, दूध पे, दूध, दूध पे, दूध, दूध प्यायचं. आजारी पडलं रे नानू माझं, हे ना नानू, सर्दी आली ना, खोकला. पाणी प्यायचं का? पहिले पाणी पे, पहिले पाणी पे ना आईकडनं. अरे पहिले पाणी पे. नाही चहा संपलं, मीच खाते अशी. मम्मीकडे चहा, मम्मीकडे चहा. मम्मी सांगू द्यायला. मम्मी